तम गुह्याद गुह्यतरम मया विमृशे तदशेषेण यथेच्छसी तथा कुरु। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये गणेश भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 63 क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। भगवान गणरायांचा चालू असलेला हा उत्सव भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्या भक्तांच्या करता अनेक अवतार धारण करतात आणि आपल्या भक्तांचा उद्धार करतात। भगवान परमात्मा अर्जुनांना महत्त्वाचा उपदेश करत असताना, शेवटचा उपदेश करत असताना सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीन स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम। भगवत शरणागती हे सगळ्यात सुलभ, सर्वाधिकार सेवी असं साधन सांगितलं भगवंताने। भगवान परमात्म्याला शरण जर गेलं, तुकोबाराय सुद्धा म्हणतात, म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट। भगवंताचं नावच आहे अनंत। गणपती बाप्पाचं सुद्धा अनंत नाव आहे। एकच भगवान परमात्मा आहे, तोच आपल्या भक्ताकरता वेगवेगळी रूप धारण करत असतो। कृष्ण भगवंताच्या रूपाने, राम भगवंताच्या रूपाने, गणपती बाप्पाच्या रूपाने तोच प्रगट होत असतो आणि आपल्या भक्तांचा उद्धार करत असतो। गणेश भगवंतांनी सुद्धा अनेक अवतार धारण केले, अनेक असुरांना त्या ठिकाणी मारलं। हे आसुर म्हणजे आसुरी विचार आहेत, आपल्या मनामध्ये असणारे आसुरी विचार, दुर्गुण आजही आपल्याला दुःख देतात, त्रास देतात। म्हणून आजही आपण गणपती बाप्पाचं चिंतन करायचं आहे, म्हणजे त्या विकारांना, विचारांना गणपती बाप्पा नाहीसं करतात। जे विचार आपल्याला त्रास देतात, जाळतात, गणपती बाप्पाने अनलासूर जो होता त्याला मारलं। अग्नीच्या रूपामध्ये असलेला हा असुर सगळ्यांना त्रास देतो, सगळ्यांना जाळत सुटतो। गणपती बाप्पांची सर्वांनी प्रार्थना केली म्हणून गणपती बाप्पाने त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि त्या अनलासुराला गिळूनच टाकलं आणि त्याच्यामुळे गणपती बाप्पाचा खूप अंगाचा दाह झाला। तो दाह शांत करण्याकरता भगवान महादेवांनी गणपती बाप्पांच्या मुखावर, आपल्या मस्तकावर चंद्र ठेवला, म्हणून त्यांना भालचंद्र नाव प्राप्त झालं। त्यांच्या कंठामध्ये, त्यांच्या कमरेला अनेक सर्प बांधले आणि अनेक ऋषीमुनींनी दुर्वा त्यांना त्या ठिकाणी अर्पण केल्या। त्या दुर्वेच्या सानिध्याने त्या सर्पाचं जे अनलासुराचा जो अग्नी, त्याच्यापासून त्यांना शीतलता प्राप्त झाली। म्हणजे स्वतः त्या ठिकाणी
त्रास सहन करून आपल्या भक्तांचा उद्धार गणपती बाप्पाने केला. आजही आपल्यावर त्यांची कृपादृष्टी असेल, आपल्या जीवनामध्ये असलेला हा जो काही अनलासूर आहे, संसाराचा अग्नी आहे, तो त्या ठिकाणी अग्नीतून आपल्याला शांत गणपती बाप्पा केल्याशिवाय राहणार नाहीत. गणरायांना वंदन करून या ठिकाणी भगवंतांनी हा उपदेश केला आहे. शेवटचा उपदेश भगवंतांनी केला. अजूनही भगवान परत करणार आहेत उपदेश, पुन्हा पुन्हा करतात. तेव्हा अर्जुन महाराजांना भगवान परमात्मा म्हणतात, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमूर्षे तदशेषेण यथेच्छसी तथा कुरु. भगवान परमात्मा म्हणतात, इति म्हणजे अशा प्रकारे तुझ्याकरता म्हणून गुह्यात गुह्य असलेलं जे काही ज्ञान आहे ते मी तुला सांगितलं. भगवान मी तुला सांगितलं असं म्हणतात, म्हणजे भगवान काही सामान्य नाहीत. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, जो जगाचा चालक मालक असलेला परमात्मा आहे, त्या भगवंतांनी हे ज्ञान सांगितले. सांगणारा कोण आहे त्याच्यावरून जे काही सांगितलंय त्याला महत्त्व प्राप्त होत असतं. सांगणारे साक्षात भगवान परमात्मा आहेत. जयाच्या निश्वासी जन्मले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञेशी पैजेशी बोलिला स्वमुखे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी म्हटलंय. भगवान परमात्मा वक्ता आहे. बाप बाप ग्रंथ गीता म्हटलेलं आहे. म्हणजे जगड्या शास्त्र भगवंताच्या आश्रयाने राहतात. भगवान परमात्मा हा सगळ्या शास्त्रांचं जन्मस्थान आहे. शास्त्र योनित्वात असं ब्रह्मसूत्रात सूत्र आहे. तो भगवान परमात्मा आपल्याला सांगतोय. भगवंताच्या मुखातलं हे वाक्य आहे. म्हणून गीतेचं एक एक अक्षर म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे. ते भगवंताच्या मुखातून आलेली वाक्य. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश. म्हणून बाबा मी तुला सांगतोय, स्वतः कळवळ्याने मी तुला सांगतोय. माझ्याकडून तुला हे सांगितलं गेलं. काय सांगितलं? भगवान म्हणतात, गुह्यात गुह्यतरम ज्ञानम आख्यातम. एक आहे गुह्य आणि दुसरं आहे गुह्यतर. गुह्य कशाला म्हणतात? जे लपवून ठेवलेलं असतं त्याला काय म्हणतात? गुह्य म्हणतात. काही गोष्टी लपवून ठेवावे लागतात. मंत्र, औषध हे काय लपवतात लोक. का लपवायचं? औषध सुद्धा काही लोक औषध आपल्याला देतात, पण त्या औषधाचं नाव सांगत नाही. साधंच औषध असतं, सोपं औषध असतं. आपण ते औषध घेतलं की गुण येतो. आपण जर म्हटलं काय कुठल्या झाडाची पानं होते, ते तुला काय करायचं आहे, ते का सांगत नाही त्याचं कारण सांगतो. त्याने जर सांगितलं काही नाही हो, मी तुम्हाला काय औषध दिलं तर माहिती आहे का? आपली तुळशी असते का नाही, तुळशीचे झाडाची पानं असतात ना, ते पानाचा रस होता. मग असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणा, हे तुळशीच्या पानाचा रस आणि त्याने कुठं औषधाने गुण येणार आहे का? म्हणजे त्या औषधावर श्रद्धा नसल्यामुळे त्याचा गुण कधी कधी येत नाही आणि मनुष्य घेत सुद्धा नाही. म्हणून ते लपून ठेवावं लागतं. जसं औषध लपवतात तसा मंत्र सुद्धा जो आहे तो लपवावा लागतो. गुह्य मंत्र असेल तर त्या मंत्राची शक्ती आपोआप वाढते असं म्हणतात. एका श्रीगुरूंनी एका माणसाला रामनामाचा उपदेश केला.
आणि रोज हा रामनाम घेत जा म्हणे. रोज तू कमीत कमी एक 10 माळा 20 माळा करत जा, 16 माळा तरी करत जा. 108 मानेची माळ. विचारलं बाबा करतो का? करतो, कधी करत नाही म्हटलं, होतं कधी होत नाही. गुरुच्या लक्षात आलं आपण याला सगळं उघड सांगितलं, उघडा मंत्र जाणा, आणि काही नियम सांगितले नाही. बरं याचं काही एवढं महत्त्व दाखवलं नाही, त्यामुळे त्याला याची काही एवढी किंमत नाही आणि त्याला एवढा फायदाही झाला नाही. शेवटी दुःख तसंच आहे, बाकी संकट तशीच येत होती. मग तू दुसऱ्या ह्या गुरूंच्याच एका मित्राकडे गेला. गुरूंनी सांगितलं तू रामनामच दे, पण थोडंसं त्याला महत्त्व सांगून दे त्याचं. त्याने सांगितलं रामनाम मी देतो, मी मंत्र देतो, म्हणजे कुठलं देतो म्हणून सांगितलं नाही त्याने, पण त्याचे तुला एवढे एवढे पैसे पडतील आणि जर तू जपला नाही तर तुझं सगळं वाटोळं होईल, असं त्याचं महत्त्व सांगून दिलं. असं केलं तर असं होईल, तसं केलं तसं. आणि मग मात्र तो एकदम निष्ठेने जपायला का त्याला फायदा झाला. म्हणजे जेवढी गूढ गोष्ट असते, आता इथं एवढा विस्तार करायचं कारण आहे की भगवान म्हणतात मी तुला जे सांगितलं हे गुह्य सांगितलंय. कारण जे गुह्य असतं ते लपून का ठेवलं जातं? अनाधिकारी माणसाला ते सांगितलं जात नाही. आता गीता सांगत असताना सुद्धा भगवान शंकरांनी पार्वती मातेला कुठे सांगितली? शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनोकै श्री त्रिपुरारी सांगितले. जे एकांतात नेऊन सांगितलं, कारण महत्वाचं आहे. म्हणून हे जे ज्ञान आहे भगवान परमात्मा म्हणतात मी तुला सांगितलं हे बाबा गुह्य ज्ञान आहे. हे सर्वस्व आमचे गूढ दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवोनी कवाड हृदयी भोगी. कोणालाही अजून सांगितलं नव्हतं. जवळचा जरी असला तरी सुद्धा ऐकण्याची त्याची इच्छा आहे का? त्याची श्रद्धा आहे का? जिज्ञासा आहे का? तरच सांगितलं पाहिजे, नाही तर मग याचं महत्त्व कळत नाही. घरातला असला म्हणून काय झालं? भगवान म्हणतात माझ्या घरातल्यांना मी सांगितलं नाही. न सांगेची पितया वसुदेवाशी, जे न सांगेची माता देविकेशी, बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. म्हणून गुह्य भगवान म्हणतात. आता इथं नुसतं गुह्य म्हटलं नाही, काय म्हटलंय? गुह्यात गुह्यतरम. पहिलं गुह्य, दुसरं गुह्यतर आणि तिसरं गुह्यतम. गुह्य काय आणि गुह्यतर सांगितलं म्हणतात. अजून गुह्यतम सांगायचंय, म्हणजे याचा अर्थ गुह्य सांगितलंय आणि गुह्यतर सांगितलंय. तर गुह्य काय सांगितलं? मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलंय ते गुह्यतर आहे. त्याच्या अगोदर जे सांगितलंय ते गुह्य आहे. काय गुह्य आहे? तर आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं, पण कर्म करत असताना ते कर्म कशा पद्धतीने केलं पाहिजे या संबंधी जे भगवंतांनी ज्ञान सांगितलं ते म्हणतात गुह्य आहे. कर्म तर करायचं आहे, कर्म सोडायचं नाही, परंतु ते कर्म करत असताना कर्तृत्व अभिमान आणि फलाची आसक्ती सोडून ते कर्म करायचे. हे जे आहे कर्मासंबंधी गुह्य आहे, गुह्यता आहे. कर्मासंबंधी गुपित आहे. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखला विषय. कर्म करत करतच कर्मातून मुक्त व्हायचं. परंतु ते कर्मच आपल्याला कर्मबंधातून मुक्त करायला कारणीभूत झालं पाहिजे. म्हणून कर्मासंबंधी जे ज्ञान आहे ते गुह्य आहे.
आणि यानंतर पुढे भगवान परमात्म्याने आता ह्या मागच्या श्लोकात जे सांगितलंय, शरणं गच्छ सर्व भावेन भारत, भगवत शरणागतीचा जो उपदेश केलेला आहे, हा भगवत शरणागतीचा उपदेश गुह्यतर आहे. हे कर्मासंबंधी गुह्य घ्या, उपासनेसंबंधी गुह्यतर घ्या, ज्ञानाच्या संबंधी पुढे गुह्यतम सांगणार आहे असं घ्या. किंवा इथे साधक संजीवनीमध्ये विचार करताना सांगितलं की गुह्य कर्माच्या संबंधाने आणि भगवत शरणागती संबंधी भगवान जे बोलतात ते गुह्यतर किंवा गुह्यतम आहे. भगवान म्हणतात हे तुला मी गुह्यतर सांगितलं. भगवत शरणागती जी आहे ते संसारातून तरुण जाण्याचं सर्वात मोठं गुह्य आहे. कोणी असू द्या, कसाही असू द्या, पण भगवत शरणागती जर त्यांनी केली तर त्याचा उद्धार होऊ शकतो. भगवान म्हणतात भक्तीचे नि नावे चतुष्पदादे आगवे, वैकुंठीचे रानिवे योग्य केले. गजेंद्र हत्ती आहे, पण हत्ती असून सुद्धा त्याने भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा त्या गजेंद्राकरता धावत आले आणि त्याचाही काय करून टाकला, उद्धार करून दिला. पाये पा सावजे हातीर धोरले, तेने तया काकुळती माते स्मरले, तयाचे पशुत्व वावो झाले, पावलिया माते. हो, म्हणजे भक्तीमध्ये, भगवत शरणागतीमध्ये जो शरण जातोय त्याच्या अधिकारापेक्षा सुद्धा ज्याला शरण गेलेला आहे त्याचा अधिकार काम करतो. कसाही असला तरी सुद्धा भगवान परमात्मा एकदा शरण आलं की मागचं सगळं सोडून देतात. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति याचते, अभयम सर्वभूतेभ्यो दधामी एतद व्रतम मम. जेव्हा बिभीषण महाराज शरण गेले तेव्हा भगवंताने रामप्रभूंनी सगळ्यांना विचारलं, सुग्रीवाला विचारलं, बाबा हे शरण आलेले आहेत बिभीषण महाराज, यांना शरण घ्यायचं का नाही घ्यायचं. म्हटले देवा विचार करा, कारण हा रावणाचा भाऊ आहे, कदाचित आपला भेद घेण्याकरता आला असेल, आपलं सगळं माहिती काढून घ्यायची आणि परत आपल्याला त्रास द्यायचा म्हणून आला असेल. आणि मग हनुमंतरायाला विचारलं घ्यायचं का यांना शरण. हनुमंतराय म्हटले काय नाही, डोळे झाकून घ्या म्हटले. आणि लगेच आल्या आल्या भगवान परमात्म्याने त्यांना राज्याभिषेक केला. सुग्रीवजी म्हणायला लागले देवा अहो अशी एवढी घाई करू नका तुम्ही, हनुमंतरायाचं ऐकून एवढी घाई करू नका. भगवान म्हटले काय होईल ते होईल. सकृदेव प्रपन्नाय, एकदा जो मला शरण आला, मी तुझा आहे असं म्हटला, तवास्मी इति याचते, अभयम सर्वभूतेभ्यो, सर्व भूतापासून मी त्याला अभय देतो. मग काय माझं काय व्हायचं ते होते, पुढचा मी विचार करत नाही. शरणागत रक्षिला, रक्षण शब्दाचा अर्थच, आपलं शरण शब्दाचा अर्थच असा आहे. शरण जाणे यासाठी जो धातू आहे त्या धातूचे अर्थ आहेत गृह रक्षित्रो. शरण जायचं म्हणजे काय करायचं आहे तर देवाला आपलं घर बनवायचं आहे आणि देव आपला रक्षण करणारा आहे असा निश्चय करायचा म्हणजे शरण जाणं. आपलं कायमचं घर देवच आहे, दुसरं कोणीच नाही, आश्रय देवच आहे असा निश्चय करायचा. बाकीचं जे आहे घर म्हणा किंवा बाकीचं देह नावाचं घर आहे, लौकिक घर आहे किंवा इतर ते आश्रय असतात हे कायम राहणारे आश्रय नाहीत. म्हणून आपलं मुख्य घर जर कोणतं असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर किंवा ज्ञानदेवा घर चिदानंद. आणि तो परमात्माच माझं रक्षण करणारा आहे असा निश्चय पाहिजे.
शरणागता वज्रपंजर अभयदाना तू उदार, सकळ देवा तू अगोचर, होसी अविकारा विनाश. हे देवाला शरण जाणं आहे. शरण जायचं म्हणजे नेमका काय करायचं. आपण नेहमी चिंतन करतो. अनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षस्यति इति विश्वासो गुप्तृत्वे वर्णम तथा कार्पण्यम आत्मनिक्षेप षड्विधा शरणागती. देवाला जे आवडते ते करायचं, देवाला आवडत नाही ते सोडून द्यायचं. देव रक्षण करणारा आहे असा विश्वास ठेवायचा. कार्पण्यम दीनता देवासमोर ठेवायची आणि आत्मनिक्षेप हा शेवटची शरणागती. आपला जीवभाव सुद्धा देवाला समर्पित करायचा. तेव्हा अशा प्रकारचं हे जे शरणागतीचं गुह्य आहे ते भगवान म्हणतात मी तुला काय झालं सांगितलेलं आहे. आता श्री शरण्य जो. आता एवढं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी बोलतात इति ते ज्ञानमाख्यातम गुह्याद गुह्यतरम मया. पुढे विमृश्य एतद अशेषेन विमृश्य. हे सगळं सांगितलं ना, या सगळ्यांचा विचार कर. म्हणजे आता सुरुवातीपासून ते पार शेवटपर्यंत जे काही सांगितलं ते सगळ्याचा विचार कर. अशेषेनं शब्द वापरला आहे. तुला मी कर्म सांगितलं आहे, उपासना सांगितली, ज्ञानही सांगितलं आहे, काय महत्त्वाचं आहे हे सांगितलं आहे, तुझा अधिकार कशात हेही सांगितलं आहे. कारण निश्चय करायचा असेल तर पूर्ण सगळा उपक्रम उपसंहारापासून विचार करावा लागतो. कुठलं एक प्रवचन ऐकलं निर्णय घ्यायचा चुकीचं आहे. गाथ्यातला एकच अभंग ऐकला आणि लगेच असाच निर्णय घेतला. हो, एक जण म्हणला काहीच करत नव्हता, व्यापार नाही, नोकरी नाही, धंदा नाही, काही नाही. त्याला विचारलं तू काहीच करत नाही. तो म्हणला तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले ठेविले अनंते तैशी ठाईचा वैसोनी. हे सगळा विचार करून निर्णय नाही घेतला. सगळा विचार केला तर मग लक्षात येईल तुकाराम महाराजांनी किती उपदेश केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे. तेच तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी. म्हणजे सगळ्याचा विचार करायचा आहे आणि मग निर्णय घ्यायचा आहे. तसं भगवान म्हणतात गीतेत तुला मी आता हे सगळं सांगितलंय. आता 18वा अध्याय चाललाय. 18व्या अध्यायातला हे श्लोक कितवा चाललाय आता 63. या सगळ्याचा तू विचार कर. विमृश्य श्रवण केलंय पण आता तू त्याचं मनन कर, निधिध्यासन कर. नुसतं ऐकून चालत नसतं, त्याचं मनन झालं पाहिजे. यौक्तिक चिंतन म्हणतात त्याला. हे कशा करता सांगितलंय, माझा आणि याचा काय संबंध आहे. अनात्माकार वृत्तीचा त्याग करायचा आहे, आत्माकार वृत्ती करायची. अनात्माकार वृत्ती करता ज्या काही युक्ती आहेत, आत्माकार वृत्ती करता साधक वृत्ती, अनात्माकार वृत्ती करता बाधक युक्ती, त्या घ्यायच्यात आणि मग त्याचं चिंतन करायचं आहे अशेषेनं. आणि पुढे भगवान म्हणतात सगळा विचार कर आणि शेवटी आता म्हणतात यथेच्छसी तथा करू. असं एकदम भगवान बोलले नाहीत बरं का. अगोदर 9व्या अध्यायापासून सुरुवात केली आहे. गुह्य सांगतो असं नीट लक्ष देऊन ऐक वगैरे. आता श्लोक बघा कोणते कोणते मला आठवत आहेत, तुम्हाला आठवतील सांगत आहेत. हां, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम इदम तु ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यनसूयवे. मी तुला सांगतो पण ते गुह्यतम आहे. साधक संजीवनीमध्ये विचार करताना असा विचार केला की तिथे देवाची सामान्य कृपा आहे. कुठे वक्ष्यामी हितकाम्या, वक्ष्यामी हितकाम्या
मी तुला हां भूये व महाबाहो शृणु मे परम वच हां वक्ष्यामी हितकाम्य सामान्य कृपा आहे म्हटले. पुढे भगवान परमात्मा आता या अगोदरच्या श्लोकामध्ये असं बोलले, न श्रोष्यसी विनंक्षेशी. माझं जर तू ऐकलं नाही ना बाबा तर तू काय होशील, नष्ट होशील. म्हणजे थोडं आता भगवान परमात्मा अर्जुनावर काय झालेले आहेत, रागावलेले आहेत. अगोदर श्रद्धेने सांगितलं जातं, प्रेमाने सांगितलं जातं. देवाच्या अंतःकरणात कृपाळुता आहे, दयाळुता आहे सगळ्यांच्या विषयी. पण देवाच्या लक्षात आलं, आता अर्जुन कदाचित ऐकत असतील पण देवाला माहिती आहे असे बरेच अर्जुन आहेत हे आपलं ऐकत. पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा सांगून तळमळीने सांगतायत. बरं युद्ध चालू आहे अशा प्रसंगात सांगतायत. पण एवढं सांगून सुद्धा प्रतिक्रिया समोरच्या माणसाची काय आहे, काय फरक पडला का समोरच्या माणसात. देवाने पाहिलं अजून अर्जुन महाराजांच्या चेहऱ्यावर काय एवढा भाव दिसलेला नाही, निश्चय झालेला अजून काही दिसला नाही. मग भगवान परमात्मा थोडासा सावधानतेचा इशारा देऊन बोले, न श्रोष्यसी, माझं ऐकणार नाही ना बाबा, विनंक्षेशी. ही देवाची त्यांनी सांगितलं विशेष कृपा आहे. साधक संजीवनी सामान्य कृपा, विशेष कृपा, आणि आता या श्लोकात देवाची अत्याधिक कृपा आहे. शेवटी भगवान परमात्मा म्हटले, यथेच्छसी तथा कुरु. आता सगळं सांगून झालं, प्रेमाने सांगितलंय, रागावून सांगितलंय, भीती दाखवून सांगितलंय. आणि एवढं सांगून जर तुला जसं आता तू माझं ऐकणार नसेल तर जसं करायचंय तसं कर. यथेच्छसी तथा कुरु म्हटल्यानंतर मात्र अर्जुन महाराज थोडेसे घाबरले. कारण मरणाची सुद्धा भीती अर्जुन महाराजांना नाही. पण आता ज्या अर्थी देव मला म्हणतात तुला कसं करायचंय ते कर, त्या अर्थी देव आता मला सोडण्याच्या तयारीत दिसतात. देवाने आपल्याला सोडणं म्हणजे सगळ्यात मोठं संकट. म्हणून ही देवाची शेवटची कृपा की देव म्हणतो आता त्यांनी सांगितलं की तुला जसं करायचंय ना बाबा आता तसं कर. हा एक भाव सांगितला. किंवा आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला त्या ठिकाणी बुद्धी दिली बरं का. माणसाला जसं करायचंय तसं कर कधी म्हणावं, त्याला सगळं आधी शिकवावं. आणि मग आपला आग्रह ठेवू नये, त्याला सत्सद विवेक बुद्धी द्यावी. आणि बुद्धी दिल्यानंतर सांगायचं आता बाबा तुला जसं करायचंच. त्याला काही शिकवलंच नाही, त्याला चांगलं माहिती नाही, वाईट माहिती नाही. आणि पोराला म्हणले तुला जसं करायचंय तसं कर, तो नक्कीच चुकीचं करणार. पण आता देवाला खात्री आहे आता माझा अर्जुन काय झालाय, शहाणा झालाय. आता याला मी काही कर म्हटलं तरी तो बरोबर योग्य निर्णय घेणार. म्हणून यथेच्छसी तथा कुरु, जसं तुला इच्छित वाटतंय तसं कर. म्हणजे पण केवळ स्वेच्छेने काही करू नकोस, या सगळ्याचा विचार करून कर. कोणती गोष्ट करत असताना जे आपण ऐकलंय त्याचं मनन करावं आणि मग त्याचा सगळा विचार करावा, बारीक त्याच्या परिणामाचा विचार करावा आणि मग करावा. लगेच कोणताही निर्णय घेऊ नये, आपल्या केवळ मनाने निर्णय घेऊ नये, हे भगवान परमात्मा सांगतात. कोण ऐकतो ते जा ना, सांगून ये, सांगून ये, सांगू 2 मिनिटात नाही ऐकतात, सांगतात. प्रवचन चाललंय फक्त सांगितलं की थांबतील. प्रवचन चाललंय फक्त थोडा वेळ थांबवणं, 10-15 मिनिट. अहो प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला. नाही झालं तर नाही झालं. हे गीता माझी विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत. पुढच्या वर्षी लक्षात ठेवा 3 ते 4 घ्यायचे आज.
हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय. भगवान परमात्मा म्हणतात, आता मी तुला जे काही गुह्यात गुह्य सांगितलं हे काय आहे? काय गुह्यात गुह्य सांगितलं म्हटले, हे गीता नामे विख्यात. गीता नावाने प्रसिद्ध आहे आणि सर्व वाङ्मयाचे मथित. सगळ्या वाङ्मयाचं मथित सांगितलंय मी तुला, सार सांगितलंय. गीता म्हणजे काय? सगळी वाङ्मय जे आहेत, सगळी शास्त्र आहेत, त्या सगळ्या शास्त्राचं सार गीता आहे. बोलावया हे शब्द ब्रह्माचे मथिते व्यासप्रज्ञेचे निहाते निवडून काढिले आयते सार आम्ही. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. त्या वेदातलं सगळं सार भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी व्यासप्रज्ञेचे हाते निवडून काढिले मथुनी काढिले आयते नवनीत आहे. व्यास महाराजांची बुद्धी हीच कोणी रवी आहे आणि वेद घुसळून हे लोणी काढलेलं आहे. हा गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. मी गोवी सांगताय का काय तुम्ही? गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे. गीता हे सार आहे. सगळ्या वेदाचं सार गीता आहे, सगळ्या शास्त्राचं सार गीता आहे. असे अनेक प्रमाण आहेत. ना तरी शब्द ब्रह्म ब्रह्माब्धी मथलिया व्यास बुद्धी निवडले निरवधी नवनीत आहेत. म्हणून गीता नाम विख्यात. या गीतेच्या नामाने विख्यात आहे, प्रसिद्ध आहे. सामान्य गीता नाही, सगळे या गीतेचं सेवन करतात. भगवान शंकर सुद्धा गीतेचं काय करतात? चिंतन करतात. सनकादिके सेविजे आदरेशी. गीता भगवद्गीता म्हणजे ब्रह्मेशाने प्रशंसिजे सनकादिके सेविजे आदरेशी. अशी ही गीता आहे. आणि सर्व वाङ्मयाचे मथित, सगळ्या वाङ्मयाचं काय मंथन करून सार काढलेलं आहे. आत्मा जेने हस्तगत रत्न होय. ज्यामुळे या गीतेमुळे काय प्राप्त होतं म्हटले? आत्मा जेने हस्तगत रत्न होय. आत्मा हे रत्न आहे. रत्न जसं अमूल्य असतं, रत्न जसं प्रकाशक असतं, त्याप्रमाणे हा आत्मा परमात्मा हा रत्नासारखा आहे, अमूल्य आहे, प्रकाशक आहे. आपलंच रत्न आहे, पण आपण अजून त्या रत्नाला पोरके झालो का पारखे झालो. रत्न असून उपयोग नाही, ते रत्नाचं मूल्य कळलं पाहिजे. आपुलेची रत्न थिते घेपे पारखियाचे नि हाते. हो, अहो रत्न आहे, एवढं अमूल्य रत्न घरात पडलंय, पण त्याने ते रत्न काय केलं? तुका म्हणे चिंता म्हणे शेळी गळा. ते रत्न कचऱ्यात गेलंय सगळं. काही त्या रत्नाचा उपयोग होत नाही आपल्याला. असं हे रत्न आहे. आत्मा म्हणजे काय सामान्य आहे का? हो, आत्म्याचं वर्णन केलंय ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, खेवी आटे डिंडिमा. असा आत्मा आहे. आणि असा आत्मरूपी रत्न
आपल्याकडून त्याचं उपेक्षा झाली, दुर्लक्ष झालं. बरं, तो आत्मा हस्तगत करायचा म्हटल्यानंतर आत्मा प्राप्त करून घ्यायचा म्हटलं सोपं काम आहे का? सगळी साधनं त्याच्या करतायत. संतांच्याकडे जावं लागतं, साधनं करावी लागतात, चित्तशुद्धी लागते, चित्त स्थिर लागतं. परंतु ही गीता अशी आहे म्हटले आत्मा जेने हस्तगत रत्न होय. आत्मा जो आहे असा त्या ठिकाणी प्राप्त होतो. करतळावळी वाटोळा डोलत देखिजे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. जसा हातावर आवळा असतो आणि असा हलवून सगळ्या बाजूने बघता येतो, आत्मा तसा पाहायला गेला तर पाहण्याचा विषय नाही. परंतु गीता वाचल्यानंतर, गीता ऐकल्यानंतर, गीतेचं पठन केल्यानंतर, हो, गीता नेदी मोक्षा आरवते. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरवते. जैसा समर्थ दाता कोणाते नास्ती नम. जसा एखादा समर्थ दाता असतो, कोणाला नाही म्हणत नाही, तशी गीता अशी आहे. तुम्ही वाचा, ऐका, अर्थ समजून घ्या. समर्थ दाता असल्यामुळे, किंवा गीतेचं आता वर्णन खूप केलंय, माऊली म्हणून गीतेचं वर्णन केलंय. गीता माऊलीये नसे जाणे ताने. गीता माऊलीला जसा आईला जाणता मुलगा आणि नेणता मुलगा असा भेद नाही, दोन्ही मुलं आईचीच आहेत. तसं ज्ञानी अज्ञानी याच्यात गीता भेद करत नाही. ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, सगळ्यांनाच गीता मोक्ष देते. गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरसे. गीता माऊली नसे जाणे ताने. म्हणून आत्मा जेने हस्तगत रत्न होय. साचची बोलाचे नवे हे शास्त्र. संसार जिनते शस्त्र. आत्मा अवतरविती मंत्राक्षरी. हे अक्षर आहेत, या आत्म्याचं काय करतात? अवतरण करतात. म्हणजेच आत्मा अनुभव प्राप्त करून देतात. म्हणून आत्मा जेने हस्तगत रत्न होय. ज्ञान ऐशिया रूढी वेदांती जयाची प्रौढी. वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. म्हणजे हे जे ज्ञान आहे याला आत्मज्ञान या प्रसिद्ध शब्दाने उपनिषदात ज्याचं महत्त्व घाललेलं आहे. ज्ञान ऐशिया रूढी वेदांती जयाची प्रौढी. वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांतालाही जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली. ज्ञान ऐशिया रूढी वेदांती जयाची प्रौढी. वेदांतामध्ये ज्याला ज्ञान ज्ञान म्हटलेलं आहे ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी अथी आणावे तरी संताया वजावे सर्वसे. ज्ञानाचं खूप मोठं महत्त्व गायलं आहे वेदांतामध्ये. ज्ञाने वाचून एके उपाय करशी जितुके. वृते ज्ञाना न मुक्ती म्हटलंय. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत असं त्या ठिकाणी वेदात सांगितलं. वेदांती जयाची प्रौढी. ज्याला ज्ञान ज्ञान म्हटलंय आणि वेदांतात ज्याचं वर्णन केलेलं आहे ज्या ज्ञानाचं, वानिता कीर्ती चोखडी पातली जगी असं जे ज्ञान आहे त्या
ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केला त्यामुळे वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली असा मामांनी अर्थ केलाय बरं का. म्हणजे ह्या वेदांताला सुद्धा जगामध्ये कीर्ती प्राप्त झाली. आणि म्हणजे मामांनी असा अर्थ केलाय की गीतेमध्ये ते ज्ञान आल्यामुळे त्या वेदांताला सुद्धा जगात कीर्ती प्राप्त झाली. खांदारकर महाराजांनी असा अर्थ केलाय, ज्ञानाचे वर्णन केल्यामुळे गीता जगात पवित्र कीर्तीला प्राप्त झाली. म्हणजे वेदांतामुळे गीतेला कीर्ती प्राप्त झाली. आणि ज्ञानोबाराय आपला मामा म्हणतात गीतेमुळे वेदांताला कीर्ती प्राप्त झाली. वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. या ठिकाणी कीर्ती प्राप्त झालेली आहे. ज्ञानाला कीर्ती प्राप्त झाली. नाही तर ज्ञानाला कोणी विचारत नव्हतं. ज्ञानाला कोणी विचारत नव्हतं. ज्ञानाला कोणी गिराईक नव्हतं. पण ज्ञान सगळं गीतेच्या माध्यमातून आलं. आणि गीतेच्या माध्यमातून ज्ञान भगवंताने एकदम सोपं करून सांगितलं. म्हणून आज ज्ञानाला सुद्धा काय झाली, कीर्ती प्राप्त झाली. ज्ञान जगात प्रसिद्ध झालं. कोणतं ज्ञान, काय त्या ज्ञानाचं स्वरूप आहे. बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे. मी सर्व दृष्टाही दिसे. पाहला जये. जे ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान नाही बरं का. आता इथे ज्ञानाचे काही प्रकार आपण नेहमी पाहतो. एक आहे वृत्ती ज्ञान आणि दुसरं आहे स्वरूप ज्ञान. आता आपल्याला जे ज्ञान होतं हे वृत्तीचं ज्ञान आहे. घटाचं ज्ञान आहे, पटाचं ज्ञान आहे, हाराचं ज्ञान आहे, शब्दाचं, रूपाचं, रसाचं हे ज्ञान आहे. हे वृत्ती ज्ञान आहे. ते परिच्छिन्न ज्ञान आहे. आणि या ठिकाणी भगवंतांनी जे ज्ञान सांगितलंय ते हे परिच्छिन्न ज्ञान जिथून आलंय ते मूळ स्वरूप ज्ञान आहे. ज्ञातृज्ञाविहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जायशी. असं ज्ञान आहे की ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते, परमानंदाची प्राप्ती. त्या ज्ञानाच्या समोर ही बाकीची ज्ञान आहेत ती सगळी स्वप्नवत ठरतात. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर लहान मोठा असा भेद राहत नाही. हे आगवीचे ज्ञाने केली येणे स्वप्ने वातोर्मी गगने गिळजित असते. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर लहान मोठा असा भेद राहत नाही. ते ज्ञान आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतं. लावणी बैसवे पाठी मोक्ष श्रियेच्या. जे जाणतले यासाठी संसार संसाराच्या काठी. हो, जे जाणणे साने मोठे उरोने दे. जे ज्ञान झाल्यानंतर काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. जे जाणतल्यावर होते काहीचे जाणणे नाही जेथे आणि तयार. हे ज्ञान आहे. म्हणून ते कसं ज्ञान आहे, काय त्या ज्ञानाचं स्वरूप आहे म्हटले बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे. आणि मी सर्व द्रष्टाई दिसे पाहला जये. ते हे गा आत्मज्ञान. तर ज्ञानोबारायांनी गुह्यात गुह्यतरचा अर्थ ज्ञान केलाय बरं का. कसं आहे ते ज्ञान म्हटले बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे. बुद्ध्यादिक, बुद्धी इंद्रिय आदी करून आपल्याला हे सगळं ज्ञान होतं. हे डोळसे आहेत, हे ज्ञान करून देणार आहेत आपल्याला. डोळाही ज्ञान करून देतो, कानही ज्ञान करून देतो, जीभही ज्ञान करून देते. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मनही ज्ञान करून देतं, बुद्धीही ज्ञान करून देते. पण ज्ञानोबाराय म्हणतात हे जे आहेत
हे जरी डोळस असले, ज्ञान करून देणारे असले, तरी हे कडवसे आहेत. काय आहेत? कडवसे. कडवसा कशाला म्हणतात? घरामध्ये एखादं पत्र्याचं घर पत्रा घरावर असेल किंवा कौलं असतील आणि एखादं छिद्र पडलेलं असेल, तर बाहेर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आल्याबरोबर घरात एखादा झरोका येतो. त्याला काय म्हणतो आपण? काय पडला? कडवसा पडला. म्हणजे बाहेर सूर्य मोठा आहे, पण त्याचा फक्त काय आलाय आत घरात? कशामुळे? छिद्रामुळे. तसं व्यापक ज्ञान आहे, ते व्यापक ज्ञानच बुद्धीच्या द्वारे आलं की ते ज्ञान आपल्याला वाटतं, पण तो काय आहे? कडवसा आहे. पण हे कडवसे कोणामुळे पडले? ते ज्ञान खरं आहे, ते व्यापक ज्ञान आहे. बुद्ध्याधिक डोळसे जयाचे का कडवसे. अहो नुसतं बुद्ध्याधिकच नाही तर ज्ञानोबारायांनी म्हटलंय चंद्र सूर्य कडवसा. हा, म्हणून चंद्र सूर्य कडवसा. पडती वस्तूची या प्रकाशा, या लागी तेजसे तेजसा ते वस्तूचे अंग. ते वस्तू की तेजो राशी, सर्वभूतात्मक सरिशी, चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे. चंद्राला ज्याचा प्रकाश आहे, सूर्याला ज्याचा प्रकाश आहे, बुद्धीलाही ज्याचा प्रकाश आहे, असा जो नित्य प्रकाश, जो कधी अस्त होत नाही, सुसडा सूर्यकणाच्या राशी, जो नित्य उदय ज्ञानी अशी अस्तमानाशी जयाशी आडनाव नाही. अशा प्रकारे बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे गा कडवसे, मी सर्व द्रष्टा ही दिसे पाहला जये. भगवान म्हणतात, हे महत्वाचं बोलले बरं का भगवान. इथे काय बोलले? मी सर्व द्रष्टा दिसे पाहला जे. म्हणजे आता मी जो आहे हा सर्वज्ञ आहे, सर्व द्रष्टा आहे, मला सगळं काही कळतं जगातलं, पण ते ज्ञान असं आहे, ते ज्ञान मलाही पाहणार आहे. ईश्वराला सुद्धा पाहणारं ते ज्ञान आहे. असं जे व्यापक ज्ञान आहे की माझं सुद्धा ते ज्ञान साक्षी आहे, जगाचा साक्षी आहे, जीवाचा साक्षी आहे, पण ईश्वराचं सुद्धा काय ते साक्षी. ज्ञान आधी का ईश्वर आधी? ज्ञान आधी बरं का. कारण ईश्वर आहे हे अगोदर ज्ञानच आहे. ज्ञानात्मक ईश्वर आहे, ज्ञानात्मक जीव आहे, ज्ञानात्मक जगत आहे. म्हणून व्यापक जे ज्ञान आहे, हे ज्ञान म्हणजेच परमात्मा आहे बरं का. ज्ञान म्हणजेच आत्मा आहे. असं जे व्यापक ज्ञान आहे ते हे गा आत्मज्ञान. मज गौप्याचेही गुप्त धन, परी तू मनोनी आन केवी करू. आता हे आत्मज्ञान आहे, मज गौप्याचेही गुप्त धन. हे ज्ञान गुप्त आहे, कोणालाही सांगत नव्हतं. हे ज्ञान जे आहे ते फार गुप्त आहे आणि धन आहे. ते काय म्हणतात? मज गौप्याचेही गुप्त धन. आत्मज्ञान माझ्या गौप्याचंही गुप्त धन आहे, म्हणजे गुह्यातलं गुह्य आहे. सगळं मी सांगतो, परंतु हे सांगत नाही. हे ज्ञान जे आहे ते परंपरेने आलंय, परंतु ही जी परंपरा आहे ही सुद्धा परंपरा गुह्याचीच परंपरा सांगितली. एक शिष्य एक गुरु, ऐसा रूढला साच व्यवहारो मत जाणावे. पहिल्यापासून हे ज्ञान जे आहे ते काय? आदिनाथ उमा बीज प्रगटले सहज स्थिती. गुह्य सगळ्यांना सांगितलं गेलं नाही. जो अधिकारी असेल त्यालाच दिलेलं हे ज्ञान आहे. म्हणून असं हे गुप्त, मज गौप्याचेही गुप्त धन. तसं पाहायला गेलं तर भगवान म्हणतात मीच पहिला गुप्त आहे.
मी कधी कोणाला काही दिसत नाही आणि माझं हे गुप्तधन आहे. पुन्हा आणखी मी हे सांभाळून ठेवलेलं आहे. मी हे कधीच कोणाला देत नाही, बाकी सगळं देतो. लौकिकातलं काही मागितलं तर देतो. त्या उपनिषदामध्ये कथा आली, आपल्या नचिकेत जे आहेत ते यमराजाकडे गेले आणि 3 वर माग असं म्हटले. 3 वरात काय मागितलं म्हटले, अग्निविद्या द्या, माझ्या बापाचा राग गेला पाहिजे. आणि 3ऱ्या वरात म्हटले मला आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान पाहिजे म्हटलं की यमराज म्हणले, बाबा दुसरं काय मागायचं आहे तर माग, फक्त आत्मज्ञान मागू नकोस. मी तुला सगळे स्वर्गातले भोग देतो, मी तुला त्या ठिकाणी लौकिकातले सगळे भोग देतो, हो किती दिवस आयुष्य पाहिजे ते देतो, फक्त काय मागू नको, आत्मज्ञान मागू नको. मग तो म्हणला मला आता बाकीचं काय नको, एवढं आत्मज्ञानच द्या. म्हणजे भगवान परमात्मा जे ज्ञान आहे ते लवकर देत नाही, बाकी सगळं देतो तुम्हाला. आगव्या चोरी आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेवले. हा, पण ते ज्ञानासाठी आहे का प्रेमासाठी आहे? ज्ञानासाठीच आहे का? हो नाही, काही ठिकाणी प्रेमासाठी सुद्धा असं म्हटलंय ते. तर भगवान परमात्मा देत नाहीत, लक्षात ठेवा. हो काही देतील, बाकीचं सगळं देतील. आढळ पदावर बसवतील, क्षीरसागर देतील, सोन्याचं काय दिलं, नगरीच देऊन टाकले. पण हे ज्ञान द्यायचं म्हटलं की जरा कंजूस परमात्मा करतं का? कारण ज्ञान द्यायचं म्हणजे आत्माच द्यायचा आहे ना, म्हणजे स्वतःलाच द्यायचं आहे, आत्मस्वरूप द्यायचं आहे. म्हणून भगवान म्हणतात माझं काय आहे, गौप्य धन आहे ते जे गा आत्मज्ञान, मज गौप्याचेही गुप्त धन परी, पण तू म्हणून आण. आता तू आहे म्हणून, तू आहे म्हणून आण केवी करू. आता तू असल्यामुळे सांगण्याकरता लपून कसं काय ठेवू? तू काय आहेस, तू कसा आहेस? तू प्रेमाचा पुतळा. मनुष्य गुह्य कुठं बोलत असतो, जो चव्हाट्यावर जाऊन सगळ्यांना सांगेल त्याच्याबरोबर. अतिप्रेम असलं की मनुष्य काय सांगतो, गुह्यातलं गुह्य सुद्धा सांगतो, मनातलं सुद्धा सांगतो. अतिप्रेम पाहिजे, त्याला विश्वास पाहिजे. समोरची व्यक्ती जो आहे आपलं हसू करणार नाही, फजिती करणार नाही, आणि समोरची व्यक्ती जे सांगितलंय त्याच्याप्रमाणे निश्चित वागणार. किंवा समोरच्या व्यक्तीचं त्याच्यात आत्यंतिक हित आहे, तो आपलं ऐकणार, हित करून घेणार. मग अर्जुन महाराज जे आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे, जो सुमन आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती. गुह्य कोणाला सांगावं, ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगून ठेवलं, सुमन पाहिजे, चांगल्या मनाचा पाहिजे, आणि शुद्धमती पाहिजे, आणि दुसऱ्याची निंदा करणारा नको, आणि अनन्य पाहिजे आपल्याशी. प्रेमाचा पाहिजे, अतिप्रेमाचा, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुधरा. अर्जुन महाराजांनाच भगवान परमात्मा का सांगतात, हे ज्ञानेश्वरीत खूप ओवे आहेत. देव अर्जुनालाच का सांगतात? प्रेम आहे म्हणून सांगतात. म्हणून परिशिगा प्राज्ञा, तू तो आस्तेशीच संज्ञा, म्हणून सांगतात. बोलिली गोष्टीची अवज्ञा. अर्जुना तू परिशशी, परिसोनी अनुष्ठीशी. हो, अर्जुन महाराज जे आहेत ते नुसतं ऐकत नाही, ऐकल्याप्रमाणे वागतात. म्हणून अर्जुन महाराजांना भगवान सांगतात आवडीचे आहेत, प्रेमाचे आहेत. आणि म्हणून तू म्हणून आण केवी करू. देवाला अर्जुन महाराज आपल्यापेक्षा वेगळे वाटत नाहीत बरं का. किती प्रेम आहे अर्जुनावरती. तो संन्याशी होऊन जनी
चोरुणी माझी नेली भगनी, माझे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक. देवाला अर्जुन आपल्याहून भिन्न वाटत नाहीत. मी अर्जुन आणि अर्जुन मी आहे. त्या महाभारताच्या युद्धामध्ये भगवान म्हणतात, जो अर्जुनाचा द्वेष करतो तो माझा द्वेष करतो, आणि जो अर्जुनावर प्रेम करतो तो माझ्यावर प्रेम करतो. म्हणून परी तू म्हणूनी आन केवी करू. आता तो असल्यामुळे मी त्या ठिकाणी आन केवी करू म्हणजे काय? प्रतारणा कशी करावी? तू माझा सखा असल्यामुळे मी दुसरं कसं काय करू शकतो, म्हणजे न सांगणं कसं काय करू शकतो? मी सांगतोय तुला बाबा. या कारणे गा पांडवा, आम्ही आपला हा गुह्य ठेवा. तुझ दिधला कनवा, जा कळिले पणे. याकरता अर्जुना, आम्ही आपला हा गुह्य ठेवा. तुझ दिधला कनवा. कनवा म्हणजे दयेने करुणेने मी जाकळिलो, मला करुणा आली. मनोनी नारायणा करुणा आली. देवाला करुणा येते सगळ्यांची. बुडत आहे जन न देखावे डोळा. आपल्या भक्तांना झालेलं दुःख अर्जुना देवाला पावत नाही. म्हणून देवाला घाई झाली. आता हा अर्जुन शोक करतोय, दुःख करतोय, माझा भक्त म्हणवतोय, संसारामध्ये त्याला दुःख होतंय, हे देवाला काय पाहवत नाही. म्हणून देव काय करुणा करे. देवा तू कृपा करुणा सिंधू, होसी मायबापा मुचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडशी भवबंधू काळपाश, शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार, सकळ देवा तू अगोचर, होशी अविकार. पुढं काय? भागली स्तुती करता फार. हो. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुझ दिधला कनवा जाकळिले पणे, परी भुलली ओरसे, माय बोले बाळोद्देशे, प्रीती ही परी तैसे न करूची हो. याही ओळीचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव